नमस्कार, मी इतिहास विभागाची प्राध्यापका अक्षता चव्हाण. आज आपण 1857चा उठाव हा घटक अभ्यासणार आहोत. हा घटक अभ्यासत असताना याचा जो प्रमुख अजेंडा आहे तो प्रमुख अजेंडा काय असणार आहे, तर 1857च्या उठावाची पार्श्वभूमी काय होती, 1857च्या उठावाची कारणं काय होती, कोणकोणत्या प्रदेशामध्ये हा उठाव घडून आला, त्याचे परिणाम काय झाले, त्याचबरोबर विविध विचारवंतांनी या 1857च्या उठावाबद्दल आपली जी मतं मांडली ती मतं आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. 1857च्या उठावाची पार्श्वभूमी काय सांगता येईल, तर 1757 ते 1857 या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी आपला साम्राज्य विस्तार करत असताना अनेक सत्ताधीश, जहागीरदार, जमीनदार, त्याचबरोबर सामान्य शेतकरी यांना दुखावलं होतं. त्यामुळे 1857 पूर्वी देखील अशा असंतोषाचे अनेक उद्रेक घडून आले. मात्र 1857 साली कंपनी सरकारविरुद्ध जो व्यापक उठाव घडून आला त्याचं महत्त्वाचं कारण काय सांगितलं जातं, तर 1748 ते 1756 या कालखंडामध्ये लॉर्ड डलहौसीनं आपला साम्राज्य विस्तार करत असताना अनेक सत्ताधीश, जहागीरदार, जमीनदार यांची संस्थानं जप्त केली होती, त्याचबरोबर त्यांना दुखावलं होतं. त्यामुळे 1857 मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक असा उठाव घडून आला. या उठावाची कारणं काय होती, तर या उठावाची जी कारणं होती ती महत्त्वाची म्हणजे प्लासीची लढाई आणि 1857 मध्ये मंगल पांडेंनी मेजर ह्युसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर झाडलेली गोळी, या दोन घटनांमध्ये या उठावाची कारणं दडलेली आहेत. या उठावाची कारणं बघत असताना त्याचं विविध वर्गांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये राजकीय कारणं येतात, सामाजिक आणि धार्मिक कारणं येतात, आर्थिक कारणं येतात, त्याचबरोबर लष्करी कारणं देखील यामध्ये येतात. ही कारणं अभ्यासत असताना आपण प्रथम बघणार आहोत राजकीय कारणं. राजकीय कारणांमध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर लॉर्ड डलहौसीचा आक्रमक विस्तारवाद. लॉर्ड डलहौसीनं काय केलं, तर सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूनं त्यानं 1748 ते 1756 या कालखंडामध्ये भारतातील अनेक संस्थानं खालसा करून दत्तक वारस नामंजूर, त्याचबरोबर प्रशासनात अकार्यक्षमता अशी अनेक कारणं देऊन त्यानं भारतातील अनेक संस्थानं खालसा केली आणि ती आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतली. त्यामुळे हे जे काही संस्थानिक होते त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरोधात मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसीनं अनेक राजे, रजवाड्यांच्या ज्या तनखा होत्या किंवा ज्या पदव्या होत्या त्या पदव्या बंद करून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात देखील ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर नंतर येते तैनाती फौज. तैनाती फौज काय होती, तर ही फौज ज्या राजाच्या अंगी असायची किंवा ज्या राज्यावर ही फौज लादली जायची तर त्या फौजेचा सर्व खर्च ज्या राज्यावर ही फौज लादली गेले त्यांनी करायचा आणि त्याच्यावर हुकूमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी. या वेलस्लीच्या मुत्सद्दी डावपेचामुळं तैनाती फौजेच्या प्रभावाखालची जी राज्य होती ती दुबळी बनली आणि त्यांच्या मनामध्ये देखील ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसीनं जे काही संस्थानिक होते त्यांना दिलेल्या पदव्या, पेन्शन्स बंद केले होते. त्याचबरोबर संस्थानांचं जे विलिनीकरण घडवून आणलं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. ही राजकीय कारणं आपण बघितली. त्यानंतर आपण बघणार आहोत आर्थिक कारणं. आर्थिक कारणामध्ये काय सांगता येईल, तर हस्तकलांचा ऱ्हास झाला. भारतामधील कच्च्या मालावर आधारित यंत्रावरचा इंग्लंडमधील तयार माल भारतामध्ये दाखल झाल्यामुळं इथले जे पारंपरिक हस्तव्यवसाय होते त्यांचा ऱ्हास झाला आणि इथले कारागीर पुरते बुडाले होते. त्याचबरोबर ब्रिटिशांनी काय केलं, तर शेतकऱ्यांना व्यापारी पिकांसाठी सक्ती केली. पूर्वीचे जे शेतकरी होते किंवा या कालखंडामध्ये जे शेतकरी होते ते उदरनिर्वाहासाठी अन्नधान्याचं उत्पादन घ्यायचे. मात्र ब्रिटिशांनी आपल्याला कच्चा माल मिळावा या हेतूनं या शेतकऱ्यांना कापूस, ऊस, तंबाखू यांसारखी नगदी पिकं घेण्यासाठी त्यांच्यावरती सक्ती केली. त्याचबरोबर त्यांनी आर्थिक लूट घडवून आणली. कर गोळा करणं किंवा मोठ्या प्रमाणात सारा लादणं या ज्या बाबी होत्या या अंतर्गत त्यांनी आर्थिक लूट घडवून आणली. त्याचबरोबर दुष्काळात केलेली अयोग्य वागणूक. काय वागणूक दिली, तर दुष्काळामध्ये पिकं बुडालेले असताना देखील त्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीनं शेतसराव वसूल करून घेतला. त्याच्यामुळे जे काही शेतकरी वर्ग होता त्यांच्यामध्ये, त्याचबरोबर जे काही पारंपरिक व्यवसाय करणारा वर्ग होता यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांविरोधात असंतोष घडून आला होता. त्यानंतर आपण बघणार आहोत सामाजिक कारणं.
केवळ स्वतःची संस्कृती श्रेष्ठ मानताना ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीला रानटी व भारतीय लोकांना रानटी असं संबोधलं. त्याचबरोबर त्यांनी भारतामध्ये सतीप्रथा बंदी असेल, त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल आणि विधवा पुनर्विवाह कायदा असेल यांसारखे काही अन्याय निवारण करणारे कायदे ब्रिटिशांनी भारतामध्ये घडवून आणले. मात्र हे कायदे भारतीय समाजाला त्यांच्या संस्कृतीवरचं आक्रमण वाटलं. त्यामुळं आता व्यापार गेलाय, त्याचबरोबर आता धर्मावरती देखील हे लोक आपल्या आक्रमण करत आहेत अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊन त्यांच्यामध्ये ब्रिटिशांविरोधात असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर ब्रिटिशांनी भारतामध्ये काळा गोरा असा भेदभाव केला होता. त्याचबरोबर धर्मातील हस्तक्षेप आणि जे काही अन्याय निवारण करणारे कायदे आपण आत्ता बघितले त्या कायद्यांमुळे देखील भारतीय लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत धार्मिक कारणं. त्यामध्ये 1813चा जो चार्टर ॲक्ट होता या कायद्यानुसार इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात येण्याची परवानगी मिळाली. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं आपली सत्ता मजबूत करत असताना जे ख्रिश्चन मिशनरी होते त्यांच्यावरती बंदी घातली होती. मात्र जसजशी भारतामध्ये त्यांची सत्ता मजबूत झाली त्यानंतर कंपनीनं आपलं हे धोरण बदललं आणि 1813च्या कायद्यानुसार इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात येण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. त्याच्यामुळे झालं काय तर भारतीयांची सत्ता तर गेलीच आहे, आता व्यापार पण गेलेला आहे आणि आता धर्म सुद्धा जाईल की काय किंवा धर्मावर देखील हे लोक आक्रमण करतील की काय या भीतीनं भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर आपण बघणार आहोत लष्करी कारणं. लष्करी कारणामध्ये काय सांगता येईल तर गोऱ्या शिपायांच्या तुलनेत किंवा इंग्रज शिपायांच्या तुलनेत हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायकारी वागणूक, त्याचबरोबर लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक अटी आणि नियम त्यांच्यावरती जे लादण्यात आले होते त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये ब्रिटिश सैन्याविषयी किंवा ब्रिटिश सरकारविषयी असंतोष निर्माण झाला होता. त्याचबरोबर 1806 साली लष्करी छावणी मद्रास या ठिकाणी शिपायांना सक्तीनं गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शिपायांच्या धार्मिक भावना तिथं दुखावल्या जात होत्या. त्यानंतर सक्तीचं समुद्र भारतीय समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये जे समुद्र पर्यटन आहे ते निषिद्ध मानलं जात होतं. समुद्र पर्यटन केल्यानं पाप लागतं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी त्यावेळेस होती. मात्र इंग्रजांनी या भारतीय सैनिकांना सक्तीनं समुद्र पर्यटन करायला लावलं आणि त्याच्यामुळे देखील त्यांच्या मनामध्ये असंतोष साठत चालला होता. आणि 1857चा जो उठाव घडून आला या उठावाचं सगळ्यात महत्त्वाचं असं तत्कालीन कारण जे सांगितलं जातं ते कारण काय होतं तर जे काही हिंदी शिपाई होते या हिंदी शिपायांना पूर्वी बेस ब्राऊन नावाच्या जुन्या बंदुका दिल्या गेल्या होत्या. मात्र आता या जुन्या बेस ब्राऊन बंदुकीच्या जागी त्यांना नवीन लांब पल्ल्याच्या एनफिल्ड नावाच्या बंदुका दिल्या गेल्या. ह्या बंदुका वापरत असताना या बंदुकीच्या काडतुस जे आहेत ही काडतुसाची आवरणं त्यांना तोंडाने तोडावी लागत होती. मात्र या काडतुसाच्या आवरणांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करामध्ये पसरली. गाय हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ते हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. आणि म्हणूनच 1857मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक असा उठाव घडून आला. मग आता लष्करामध्ये ही बातमी पसरत चालली होती. देशभर बातमी पसरली होती की जी काडतूस आपण वापरतो त्याच्या आवरणांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते ही बातमी देशभर पसरायला सुरुवात झाली होती. सगळ्यात पहिल्यांदा कलकत्ता येथील छावणीमध्ये ही बातमी पसरली. त्यानंतर बेहरामपूर हे जे शहर होतं या बेहरामपूर या ठिकाणी ही बातमी पसरली की गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते. त्यामुळे तिथले जे सैन्यातील सैनिक होते त्यांनी ह्या काडतुसांना स्पर्श करण्यास नकार दिला. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी त्वरित त्या तुकडीतील जे सैनिक होते त्यांना काढून टाकलं होतं. त्यानंतर बराकपूर येथील छावणीमध्ये देखील ही बातमी पसरली. 29 मार्च 1857 या दिवशी बराकपूर येथील छावणीतील जे काही हिंदी शिपाई होते त्यांनी या काडतुसांना स्पर्श करण्यास नकार दिला आणि जे काही मंगल पांडे होते त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध ग्राउंड परेडवरती त्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणा दिल्या आणि त्यामुळं जे काही मेजर ह्युसेन हा त्यावेळेचा इंग्रज अधिकारी होता त्यानं या सैनिकांना कैद करण्याचे आदेश दिले. त्यामुळं मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 या दिवशी बराकपूर येथील
येथील छावणीमध्ये मेजर ह्युसेन या ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळ्या झाडल्या आणि उठावाची तोफ डागली. कारण या उठावाची जी पूर्वनियोजित तारीख होती ती पूर्वनियोजित तारीख होती 31 मे 1857. मात्र त्यापूर्वीच 29 मार्च 1857 या दिवशी उठावाची ठिणगी पडली. मात्र उठावाला प्रत्यक्षात सुरुवात कधी झाली तर 10 मे 1857 या दिवशी या उठावाला सुरुवात झाली. मंगल पांडे यांच्यावरती लष्करी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आणि 8 एप्रिल 1857 या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर 10 मे 1857 या दिवशी उठावाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. मीरत किंवा मेरठ येथील छावणीमधून या उठावाला सुरुवात झाली. उठाववाल्यांनी मीरत ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांनी चलो दिल्लीची घोषणा दिली. 11 मे 1857 या दिवशी उठाववाले दिल्ली या ठिकाणी पोहोचले. 12 मे 1857 उठाववाल्यांनी दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. दिल्ली हे 1857च्या उठावातील या उठावाचं प्रमुख केंद्र मानलं जातं. आता दिल्ली या ठिकाणी गेल्यानंतर उठाववाल्यांनी काय केलं तर बहादूर शाह जफर याला आपला नेतृत्वकर्ता म्हणून घोषित केलं. या ठिकाणी जी लढाई झाली या लढाईमध्ये बहादूर शहाचा सेनापती बख्त खान याचा मृत्यू झाला. त्यानंतर इंग्रजांनी विल्यम हडसन याच्या मदतीनं हे बंड मोडीत काढलं आणि 15 सप्टेंबर 1857 इंग्रजांनी दिल्ली पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर बहादूर शाह जफर याला इंग्रजांनी कैद केलं आणि त्याला ब्रह्मदेशातील रंगून येथील छावणीमध्ये ठेवण्यात आलं आणि तेथेच त्याचा अंत झाला होता. असा हा पहिला जो उठाव होता तो दिल्ली या ठिकाणी हा उठाव घडून आला होता. हे आपण बघू शकता बहादूर शाह जफर याचं हे चित्र आहे. त्याच्यानंतर कानपूर या ठिकाणचा उठाव आपण बघणार आहोत. कानपूर या ठिकाणच्या उठावाचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व नानासाहेब पेशवे व त्यांचा सेनापती तात्या टोपे यांनी कानपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं. 5 जून 1857 या दिवशी कानपूर या ठिकाणी जो उठाव होता या उठावाला सुरुवात झाली. जनरल कॅम्पबेल ह्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं तात्या टोपे यांना पकडलं आणि त्यानंतर 18 एप्रिल 1859 या दिवशी शिवापूर मध्य प्रदेश या ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती. तात्या टोपे यांना फाशी देण्यात आल्यानंतर 1 जुलै 1857 नानासाहेब पेशवा झाल्याचा त्याचबरोबर कंपनीचं भारतातील राज्य नष्ट झाल्याचा फतवा काढण्यात आला होता आणि यानंतर जे काही तात्या टोपे होते यांना फाशी दिली त्यामुळं नानासाहेब पेशवे यांनी नेपाळला पलायन केलं होतं. त्यानंतर 1857च्या उठावातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाशी येथील उठाव होता. या उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई ज्यांना आपण झाशीची राणी म्हणून ओळखतो त्यांनी या उठावाचं नेतृत्व केलं होतं. झाशीच्या राणीचं पूर्ण नाव आपल्याला सांगता येईल मनुकर्णिका मोरोपंत तांबे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. राणी लक्ष्मीबाई यांनी 5 जून 1857 या दिवशी उठावाला प्रारंभ केला होता. सर ह्यू रोज यांनी झाशीचा पाडाव केल्यामुळं राणी लक्ष्मीबाई कालपी येथे पोहोचल्या. तात्या टोपे यांनी देखील त्यांना यामध्ये मदत केली होती. सर ह्यू रोज यांनी झाशीचा पाडाव केल्याने राणी लक्ष्मीबाई कालपी येथे पोहोचल्या. 17 जून 1858 सर ह्यू रोज सोबतच्या लढाईमध्ये 23 वर्षीय राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेर या ठिकाणी धारातीर्थी पडल्या होत्या. त्यानंतर झाशीच्या राणीच्या कार्याचं वर्णन करताना स्वातंत्र्यवीर विदा सावरकर म्हणतात की 1857च्या स्वातंत्र्य सम्रातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाला या शब्दामध्ये त्यांच्या कार्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत जगदीशपूर बिहार या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर राणा कुंवरसिंह या 80 वर्ष वयोवृद्ध जमीनदाराने जगदीशपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. 9 मे 1859 सेनापती डग्लसनं केलेल्या हल्ल्यामध्ये राणा कुंवरसिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लखनौ या ठिकाणचा जो उठाव होता याचं जे नेतृत्व केलं होतं ते बेगम हजरत महल यांनी लखनौ या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी जो उठाव झाला होता या उठावामध्ये कोल्हापूरमध्ये 27व्या पलटणीतील हिंदी सैनिक जे होते तर रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 या दिवशी हा उठाव घडून आला होता कोल्हापूर या ठिकाणी. हे उठाववाले आणि त्यांची चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. यामध्ये मंगल पांडे,
यांनी सगळ्यात पहिला या उठावाला सुरुवात केली होती. नियोजित तारखेपूर्वीच 29 मार्च 1857 या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर हे बहादूर शाह जफर आहेत, ज्यांनी दिल्ली या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. राणी लक्ष्मीबाई, ज्यांनी झाशी या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. नानासाहेब पेशवे, ज्यांनी कानपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. तात्या टोपे यांनी देखील कानपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. कुंवर सिंह यांनी जगदीशपूर या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. लियाकत अली आणि बख्त खां यांनी बनारस या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि बेगम हजरत महल यांनी लखनौ या ठिकाणच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. ही देखील त्याचीच एक स्लाइड दिलेली आहे. त्यानंतर जे काही 1857चा उठाव होता, हा उठाव अपयशी झाला. मग हा उठाव अपयशी होण्यामागची कारणं आपल्याला काय सांगता येतील? तर हा जो उठाव होता, या उठावामध्ये एककेंद्री नेतृत्व नव्हतं. कारण प्रत्येकजण आपापल्या स्वार्थासाठी या उठावामध्ये सहभागी झाला होता. त्यामध्ये जे संस्थानिक होते, ते संस्थानिक आपली संस्थानं परत मिळावी यासाठी या उठावामध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर लोकांमध्ये राष्ट्रीय भावनेचा त्यावेळेस अभाव होता. आपण कशासाठी लढतोय हेच लोकांना त्यावेळी माहिती नव्हतं. त्यानंतर जे काही सुशिक्षित भारतीय होते, त्याचबरोबर बहुसंख्य राजे रजवाडे होते, हे या उठावापासून वंचित होते. म्हणजे काही लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला, सगळाच पूर्ण भारत या उठावामध्ये सहभागी झाला नव्हता. उत्तर भारतामध्ये उठावाचं लोण पसरलं होतं, मात्र दक्षिण भारत या उठावापासून बऱ्यापैकी वंचित होता. अपवाद वगळता दक्षिण भारताने या उठावामध्ये सहभाग घेतला नाही. त्याचबरोबर नियोजनापूर्वीच या उठावाला सुरुवात झाली. कारण 31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती. मात्र त्या अगोदर 29 मार्च या दिवशी उठावाची ठिणगी पडली आणि प्रत्यक्षात जी उठावाला सुरुवात झाली ती 10 मे 1857 या दिवशी प्रत्यक्षात उठावाला सुरुवात झाली. त्याच्यामुळं ह्यांचं जे नियोजन होतं ते नियोजन पूर्णपणे विस्कटलं होतं. त्यामुळं एकसूत्रता त्या उठावामध्ये राहिली नाही. त्याचबरोबर उठावाचं स्वरूप मर्यादित होतं. राष्ट्रीय ऐक्याचा अभाव होता, कारण राष्ट्रीय भावना काय आहे याची जाणीव त्यावेळी लोकांना झालेली नव्हती. जितक्या प्रमाणात लोक त्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे होती, तितक्या प्रमाणामध्ये लोक त्यामध्ये सहभागी झाले नव्हते. त्याचबरोबर भारतीय लोकांचीच त्यामध्ये फितुरी होती. उदाहरणार्थ तात्या टोपे यांना सवाई मानसिंग नावाच्या एका भारतीय व्यक्तीनं पकडून देण्यासाठी मदत केली होती. म्हणजे भारतीय लोकच या ठिकाणी इंग्रजांना सामील झाले होते आणि त्यांनी भारतीयांच्या विरोधात फितुरी केली. त्याच्यामुळे त्याचबरोबर जे इंग्रज होते त्यांच्याकडं सैन्यदळ मोठ्या प्रमाणात होतं, शस्त्र मोठ्या प्रमाणात होती आणि त्या तुलनेत भारतीयांच्याकडं शस्त्र नव्हती. जे काही हातानं बनवलेले भाले, तलवारी यांच्या आधारावर भारतीय लोक लढत होते. इंग्रजांकडं मात्र व्यवस्थित शस्त्रसज्ज साठा होता, आधुनिक पद्धतीच्या बंदुकी होत्या. त्याच्यामुळं इंग्रज या युद्धामध्ये प्रभावी ठरले आणि भारतीय कमी पडले. त्यामुळं हा उठाव अपयशी झाला असं आपल्याला म्हणता येईल. आता 1857च्या उठावाचा परिणाम आपल्याला काय सांगता येईल? तर 1857च्या उठावाचा परिणाम म्हणजे जी ब्रिटिश सत्ता होती, जी कंपनीकडे होती, या कंपनीच्या सरकारचं हस्तांतर ब्रिटिश शासनाकडे करण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा मुकुट जो होता तो कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानुसार इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनं अलाहाबाद या ठिकाणी जो जाहीरनामा होता, राणीचा जाहीरनामा म्हणून ज्याला ओळखलं जातो, तो राणीचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला. लॉर्ड कॅनिंग यानं 1 नोव्हेंबर 1858 या दिवशी अलाहाबाद या ठिकाणी दरबार भरून राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित केला. त्यालाच आपण राणीचा जाहीरनामा म्हणून ओळखतो. यानुसार काय काय बदल केले कंपनीनं? तर संस्थानांच्या अंतर्गत राज्यकारभारामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे लॉर्ड डलहौसीने जी संस्थानं खालसा केली तेच या 1857च्या उठावाचं प्रमुख कारण मानलं जातं. त्याच्यामुळे कंपनीनं आपलं धोरण बदललं आणि त्यांनी काय सांगितलं तर संस्थानाच्या अंतर्गत राज्यकारभारामध्ये आम्ही इथून पुढे हस्तक्षेप करणार नाही. भारतीयांचं कल्याण हेच आमचं हित असेल, हे देखील त्यांनी जाहीर केलं. त्याचबरोबर कायदे मंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींना त्यांनी समाविष्ट करून घेतलं. अगोदर फक्त ब्रिटिश प्रतिनिधी होते, यानंतर भारतीय प्रतिनिधींना देखील त्यांनी कायदे मंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं. त्याचबरोबर कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जनतेच्या भावनांचा विचार करण्यात येईल. कारण या अगोदर ब्रिटिश भारतीय लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेद करत होते. त्यामुळे यांनी या ठिकाणी काय जाहीर केलं तर भारतीय लोकांच्या भावनांचा विचार यामध्ये करण्यात येईल. त्याचबरोबर संस्थानिकांसोबत ईस्ट इंडिया कंपनीने केलेले जे करार आहेत, तह आहेत, यांचं देखील पालन इथून पुढे व्यवस्थित केलं जाईल. कारण
जी काही इनामं वतनं त्यांना मिळाली होती किंवा दिली होती, पदव्या तणखे जे दिले होते, ते ह्या लॉर्ड डलहौसीने सगळे बंद करून टाकले होते. आणि त्याच्यामुळं राणीच्या जाहीरनाम्यानुसार त्यांनी काय जाहीर केलं तर कंपनीशी केलेले करार आणि तह इथून पुढे पाळले जातील. दत्तक वारस नामंजूर करून संस्थानं खालसा केली जाणार नाहीत, कारण हे या उठावाचं प्रमुख कारण होतं. आणि ते या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलेलं आहे की दत्तक वारस नामंजूर करून संस्थानं खालसा केली जाणार नाहीत. त्याचबरोबर भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही, कारण ब्रिटिश सरकारनं आत्ताच्या दृष्टीने ते कायदे जरी चांगले असतील तरी त्यावेळी जी लोकांची मनोवृत्ती होती त्यानुसार ते कायदे, जे अन्याय निवारण करणारे कायदे होते, ते त्यांना आपल्या धर्मावरचं, आपल्या संस्कृतीवरचं आक्रमण वाटलं होतं. त्यामध्ये बालविवाह कायदा असेल, त्याचबरोबर पुनर्विवाह कायदा असेल किंवा विधवा प्रतिबंधक कायदा असेल, सती प्रथाबंदी कायदा असेल, हे कायदे भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीवरचं आक्रमण वाटलं होतं. त्यामुळं ब्रिटिशांनी इथून पुढे त्यांचं धोरण बदललं आणि त्यांनी जाहीर केलं की भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही. तसंच भारतीयांच्या पात्रतेप्रमाणे सर्वांना नोकऱ्यांची संधी दिली जाईल, कारण या अगोदर ते ब्रिटिश लोकांना जास्त प्रायोरिटी द्यायचे, मात्र इथून पुढे त्यांनी सांगितलं की पात्रतेनुसार नोकऱ्या दिल्या जातील. त्याचबरोबर भारतीयांना जात, धर्म व वर्ण यांचा विचार न करता सरकारी नोकरी देण्यात येईल. त्यानंतर भारतीयांना आर्थिक स्वतंत्र व समानता याची हमी देखील दिली जाईल, असं त्यांनी या राणीच्या जाहीरनाम्यानुसार जाहीर केलं होतं. 1 नोव्हेंबर 1858 या दिवशी अलाहाबाद या ठिकाणी दरबार भरून लॉर्ड कॅनिंगने हा राणीचा जाहीरनामा जाहीर केला होता. आता हा जो राणीचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला किंवा इथून पुढे जे 1858चा कायदा झाला आणि ब्रिटिश कंपनीचा जो राजमुकुट होता तो ब्रिटिश सरकारकडे हस्तांतरित करण्यात आला, त्यानुसार काय काय बदल घडून आले तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा, जो काही लॉर्ड कॅनिंग आहे हा लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. कारण या अगोदर भारतामध्ये गव्हर्नर जनरल असायचे, मात्र या राणीच्या जाहीरनाम्यानुसार गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आलं आणि त्यानुसार लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. त्याचबरोबर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला, कारण भारत मंत्री आणि त्याच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यांचं मंत्रिमंडळ या जाहीरनाम्यानुसार तयार करण्यात आलं होतं आणि त्यानुसार पहिला जो भारत मंत्री आहे तो लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला. त्यानंतर ब्रिटिश लष्कराची पुनर्रचना करण्यात येऊन त्यामध्ये युरोपियन सैनिकांची संख्या वाढवण्यात आली, कारण हिंदी शिपायांनी जे केलेलं बंड होतं ते देखील याला महत्त्वाचं कारणीभूत ठरलं होतं आणि म्हणून यांनी काय केलं तर सैन्यामध्ये युरोपियन सैनिकांची संख्या वाढवली. त्याचबरोबर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही जी पूर्वीची मंडळं होती ही मंडळं बरखास्त केली आणि त्याच्या जागी भारत मंत्री आणि त्याचं 15 सदस्यीय मंत्रिमंडळ हे नव्यानं निर्माण करण्यात आलं. त्याचबरोबर सत्ता बळकवण्यासाठी इंग्रजांनी भारतामध्ये भेदनीतीचा अवलंब केला, म्हणजे त्यांनी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर फोडा व राज्य करा ही जी इंग्रजांची नीती होती, या नीतीमुळं हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आणि इथून पुढे खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दरी वाढली, कारण इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला होता. हे जे परिणाम आहेत तर हे 1857च्या उठावानंतर परिणाम किंवा आपण बदल म्हणूया, हे बदल घडून आले 1857च्या उठावानंतर. त्यानंतर हा जो 1857चा उठाव आपण आता अभ्यासला, हा अभ्यासत असताना ह्यातलं काय महत्त्वाचं आहे तर 1857च्या उठावाचं प्रतीक काय होतं तर लाल कमळाचं फूल किंवा भाकरी हे या उठावाचं प्रतीक होतं. त्याचबरोबर ह्यामध्ये महत्त्वाचं घोषवाक्य कुठलं होतं तर हर हर महादेव मारो फिरंगी को हे या उठावाचं घोषवाक्य होतं. त्यानंतर 1857च्या उठावाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं होतं तर हिंदू मुस्लिम ऐक्य या उठावामध्ये साधलं गेलं होतं आणि म्हणूनच इंग्रजांनी फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे हा 1857चा उठाव हा घटक आपण अभ्यासलेला आहे. मग हा घटक अभ्यासल्यानंतर विविध विचारवंतांनी किंवा इतिहासकारांनी या 1857च्या उठावावरती आपली काय मतं मांडली ती आपण आता अभ्यासणार आहोत. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर काय म्हणतात तर हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेलं हे क्रांतियुद्ध किंवा स्वातंत्र्य समर
म्हणून त्यांनी या उठावावरती आपलं मत मांडलेलं आहे. त्याचबरोबर अशोक मेहता यांचं काय मत आहे, तर 1857चं बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होतं. कारण काही विचारवंत किंवा इंग्रज विचारवंत असतील, इतिहासकार असतील, त्यांनी या उठावाला फक्त शिपायांचं बंड असं टीकात्मक रीतीने म्हटलं होतं. त्यामुळे अशोक मेहता यांचं असं मत आहे की हे शिपायांच्या बंडाहून काहीतरी अधिक होतं. त्यानंतर बेंजामिन डिझरायली यांचं मत आहे की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. त्यानंतर संतोष कुमार रे यांचं असं मत आहे की 1857चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचं बंड नव्हतं, तर तो प्रजेचा उठाव होता. त्यानंतर कर्नल मल्सन यांचं असं मत आहे की हिंदी समाजातील इंग्रजांविरोधी द्वेषभाव ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती. त्यानंतर प्राध्यापक नर फाटक यांचं असं मत आहे की 1857चं बंड म्हणजे केवळ आणि केवळ शिपायांची भाऊगर्दी होती. म्हणजे फक्त शिपायांनी केलेलं असं हे बंड होतं किंवा त्यांनी त्यांचे जे असंतोष होता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला, त्यामुळे त्यांनी केलेलं बंड हे शिपायांचं बंड होतं असं त्यांचं मत आहे. त्यानंतर सर जॉन लॉरेन्स बंडाचं मूळ कारण लष्करातील केवळ काडतूस प्रकरण होय, दुसरं काही नाही असं सर जॉन लॉरेन्स यांचं मत आहे. त्यानंतर सर जॉन सिले 1857चं बंड संपूर्णपणे देशाभिमान रहित स्वार्थी शिपायांचं बंड होतं असं सर जॉन सिले यांचं मत आहे. अशा पद्धतीनं आपण 1857चा उठाव हा घटक अभ्यासला आहे. या बाबतीत माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर मला असं वाटतं की हा जो उठाव आहे याला स्वातंत्र्य युद्ध म्हणता येईल का, तर कदाचित त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणता येणार नाही. कारण जो तो आपापल्या स्वार्थासाठी या उठावामध्ये सहभागी झाला होता. त्यामध्ये झाशीच्या राणी यांनी आपली जी झाशी होती ती वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्या जर मेरी झाशी नहीं दूंगी असं म्हणण्याऐवजी मेरा हिंदुस्तान नहीं दूंगी असं म्हटलं असतं तर कदाचित त्याला राष्ट्रीय उठावाचं स्वरूप आलं असतं. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीय भावनेचा जो उदय होता तो तितक्या प्रमाणात झालेला नव्हता, किंवा आपण हे बंड कशासाठी करतोय, हा उठाव कशासाठी करतोय याचं तितक्याशा प्रमाणात जागृती झालेली नव्हती. त्याचबरोबर संपूर्ण भारत या उठावामध्ये सहभागी झालेला नव्हता. त्यामुळे कदाचित त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणता येईल का याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तर हा घटक आपण अभ्यासलेला आहे. थँक्यू.